की एखाद्या माणसाने एखादी गोष्ट विकली तर त्याची अपेक्षा काय असेल सांगा बरं मला. समजा मी माझ्याकडे जे एखाद्या कंपनीचे शेअर्स होते, स्टॉक्स होते, ते विकले. ओके. 100ला घेतला होता, 150 झाला, 150ला विकला. तर आता माझा व्ह्यू काय असतो की हा 200 होणार आहे, चला विकून टाकू 150लाच. असा व्ह्यू असेल का? मी जर एखादा स्टॉक 100 रुपयाला घेतला होता आणि तो आत्ता 150 रुपये चालू आहे आणि मी 150ला विकतोय, तर माझा व्ह्यू हा असेल का की अरे हा 150चा उद्या 200 होईल, 200चा 300 होईल, पण जाऊ दे मला काही गरज नाहीये, मला एवढं बास झालं, चला विकून टाकू. असा तुम्ही विचार करणार आहेत का? मेजॉरिटी ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट विकता त्यावेळेस शेअर मार्केटमध्ये तुमचा व्ह्यू काय असतो की आता हा 150 झाला, खूप झाला, इथून काय वर जाणार नाही, हा परत खाली 140, 120, 130 कडे येऊ शकतो, तर आपण याच्यातून आता निघून जाऊ. ओके. सो एखाद्या गोष्टीची किंमत कमी होणार आहे या दृष्टिकोनानं ज्यावेळेस कोणी सेल करतं त्या गोष्टीला, त्यावेळेस त्याला म्हणतात शॉर्ट. ठीक आहे. काय म्हणतात? शॉर्ट. काय आहे शॉर्टचा नीट अर्थ पहा. विकत घेतलेली गोष्ट विकतोय असं मी बोललोय का? नाही. व्ह्यू काय आहे? ज्यावेळेस एखादी गोष्टीची किंमत कमी होणार आहे आणि मला ती गोष्ट कमी झाल्यावर बाय करायची आहे, त्याला काय म्हणतात? शॉर्ट. ओके. फरक लक्षात घ्या दोन्हींमधला. बाय केलेली पोझिशन विकणे आणि शॉर्ट करणे याच्यामध्ये फरक आहे. शॉर्ट कधी करतोय आपण? माझा दृष्टिकोन किंवा माझा अनालिसिस सांगते की या गोष्टीची किंमत काही दिवसात किंवा काही वेळाने कमी होणार आहे आणि कमी झाल्यावर मी बाय करणार आहे. आत्ता ती गोष्ट माझ्याकडे नाहीये, त्याला काय म्हणतात सांगा? त्याला म्हणतात शॉर्ट पोझिशन. ओके. कन्फ्युज माझ्याकडे नाहीये आत्ता, पण ती भविष्यात मला वाटतंय की तिची किंमत कमी होणार आहे, तो मी त्यावेळेस बाय करेल. आत्ता विकून मी जो मधला फरक आहे तो मी कॅप्चर करायला बघतोय. उदाहरणार्थ आता समजा सोन्याची किंमत झाली आहे 79,000. ओके. आणि मला वाटतंय की सोनं काही दिवसांनी 75,000ला येईल, तर मग मी 79,000ला सोनं माझ्याकडे नसताना कुणाकडून तरी घेईल उधार, विकून टाकेल. ओके. आणि ज्यावेळेस परत 75,000ला येईल त्यावेळेस विकत घेऊन ज्याचं घेतलं होतं त्याला परत देईल. या प्रोसेसला काय म्हणतात? शॉर्ट. ठीक आहे. सो हे उदाहरण मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. शॉर्ट म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं नसेल, सो तुमचा अंदाज आहे, चला राऊंड फिगर घेऊ की 80,000 आत्ता सोनं आहे. ठीक आहे. तुमचा अंदाज असा आहे की येत्या काही दिवसांमध्ये, महिन्यामध्ये सोनं 75,000ला येणार आहे. तुमच्याकडे सोनं नाहीये, पण तुम्हाला या अनालिसिस वरून एक ट्रेड घ्यायचा आहे आणि याच्यात प्रॉफिट करायचंय. तर तुम्ही काय केलं? तुम्ही गेले तुमच्या मित्राकडे, नातेवाईकांकडे, त्यांना म्हटले की यार मला ना तुम्ही 10 ग्रॅम सोनं तुमच्याकडे जे आहे ते द्या. ठीक आहे. मी आत्ता 80,000 रुपयांनी हे विकणार आहे आणि नंतर तुम्हाला तुमचे 80,000 रुपये मी परत देईल. ओके. आता मग तुम्ही आता गेले 80,000ला विकलं की म्हणजे 80,000 नाही, तुमचं 10 ग्रॅम सोनं तुम्हाला परत येईल. ठीक आहे. सो टू बी करेक्ट. सो तुम्ही मला 10 ग्रॅम सोनं द्या तुमचं मला उधार म्हणून, 2 महिन्यांनी मी तुम्हाला हे 10 ग्रॅम सोनं तुमचं तुम्हाला परत करेल. सो तुम्ही त्यांच्याकडून 10 ग्रॅम सोनं उधार घेतलं, आज 80,000ला विकलं. ठीक आहे. 2 महिन्यांनी तुमचं सोनं 75,000ला तुमच्या अंदाजाप्रमाणे आलं. तुम्ही दुकानातून परत 75,000 रुपये देऊन 2 ग्रॅम जे काही ते 10 ग्रॅम सोनं ते घेतलं आणि त्यांचं त्यांना परत केलं. याच्यात तुम्हाला फायदा झाला का? याच्यात तुम्हाला फायदा झाला का? त्यांचं 10 ग्रॅम सोनं तुम्ही त्यांचं त्यांना परत केलं, पण मध्ये तुम्हाला 5,000 रुपयाचं रोटेटिंग हे भेटलं, प्रॉफिट. क्लिअर आहे? समजलं सगळ्यांना? शॉर्ट म्हणजे काय?
तुम्ही कोणाकडून तरी एखादी गोष्ट म्हणजे सोनं असेल, शेअर्स असेल, काही असेल, उधार घेता, ती मार्केटमध्ये चालू रेटने विकता, तिची किंमत कमी झाल्यावर बाय करता, ज्याच्याकडून घेतलं त्याला ती गोष्ट परत करता आणि जो मधला फरक होता तो तुमचं प्रॉफिट होतं. पण या उलट तुमचा अंदाज फसला. तुम्ही तुमच्या मित्राकडून घेतलेलं सोनं तुम्ही 80,000ला विकलं, पण आता सोन्याची किंमत 75 ऐवजी 85 झाले. 2 महिने पूर्ण झाले, तुमचा मित्र तुम्हाला सोनं परत मागू राहिलाय. तुम्हाला तर सोनं देणं आहे. सो तुम्ही 85,000ला घ्यावं लागणार आहे आणि त्याचं सोनं त्याला परत द्यावं लागणार आहे. बरोबर आहे, कारण इथंच सौदा काय ठरला होता आपला, तुझं सोनं तुला परत मिळेल. तुम्ही म्हणताल सर मग त्याला 80,000 देऊन मी मिटवून घेतो ना. अरे पण तुम्ही 2 महिन्यापूर्वी 80,000ला घेतलं होतं ना, 80,000 असताना. आज तर किंमत 85 झाली आहे. तर तुम्हाला त्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत तुम्हाला तुमच्या मित्राला द्यावी लागेल मग. सो किंमत तर 85,000च चालू आहे. सो अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही शॉर्ट केले आणि त्याची किंमत वाढली तर मात्र तुम्हाला लॉस होतो. ठीक आहे. सो हे डेफिनेशन पुन्हा एकदा लक्षात घ्या की ज्या वेळेस एखाद्या गोष्टीची किंमत पडणारे कमी होणारे हा तुमचा अनालिसिस असतं, पण ती गोष्ट तुमच्याकडे नसते. ती तुम्ही कुणाकडनं तरी उधार घेऊन चालू किमतीला विकता, कमी झाल्यावर कव्हर करता आणि परत करता. त्याला म्हणतात शॉर्ट सेलिंग. सो याच्यात किंमत जर तुमच्या अपेक्षेनुसार पडली तर तुम्हाला प्रॉफिट होतो, किंमत वाढली तर तुम्हाला लॉस होतो. कोणतं पण ट्रान्झॅक्शन स्क्वेअर ऑफ झालं असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याच्यात बाय आणि सेल ह्या दोन्ही साईडचे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेले असायला पाहिजे. उदाहरणार्थ, मी एखादा शेअर बाय केलाय, त्यानंतर तो सेल पण केला, दोन्ही ट्रान्झॅक्शन मी केले, बाय पण केला सेल पण केला. आता माझा ट्रेड किंवा पोझिशन स्क्वेअर ऑफ झाली का? कमेंट करा. मी एखादा शेअर बाय केला, त्यानंतर शेअर असेल, ऑप्शन असेल, फ्युचर असेल, कमोडिटी असेल, कोणतीही गोष्ट, हे फक्त शेअर मार्केटच्या दृष्टीने नाही, ट्रेडिंग रिलेटेड सगळ्या गोष्टींना हे येतं. मी एखादी गोष्ट बाय केली आणि सेल केली तर माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ झाली असं आपण म्हणतो. ओके. म्हणजेच दोन्ही ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजेत. कोणतंही ट्रान्झॅक्शन पहिले असू शकतं. बरं, मी एखादा शेअर बाय केलाय पण अजून सेल नाही केला, तर माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ झाली का? नाही झाली. ओके. आता आपण शॉर्टची पोझिशन बघितली होती, याच्यामध्ये आपण पहिले काय करतो, पहिली गोष्ट सेल करतो, त्याच्यानंतर ती बाय करणार. दोन्ही ट्रान्झॅक्शन झाले का माझे? मी शॉर्ट पण केली म्हणजे आधी सेल केली, सेल केल्यावर बाय करणार. दोन्ही ट्रान्झॅक्शन तुम्ही कोणतंही आधी करू शकता, कोणतंही नंतर करू शकता, डिपेंड्स आहे. फक्त त्याचे फंड रिक्वायरमेंट, मार्जिन रिक्वायरमेंट वेगळा असतात. सो मी आधी सेल केला नंतर बाय केला तरी चालतंय, तरी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ होणार आहे. ओके. मी सेल केलाय पण बाय नाही केला अजून, पोझिशन ओपन आहे, याला काय म्हणतात? ओपन पोझिशन. सो स्क्वेअर ऑफ म्हणजे जे काही मी ट्रेड घेतलाय किंवा पोझिशन आहे त्याच्यामध्ये बायचं आणि सेलचं कोणतंही पहिले असेल कोणतंही नंतर असेल त्यांनी फरक पडत नाही. बाय आणि सेल दोनही ट्रान्झॅक्शन ज्यावेळेस मी करतो त्यावेळेस त्याला म्हणतात स्क्वेअर ऑफ. ओके. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे आता आपण मगाशी बघितलंय, तरी हा पॉईंट त्याच्यातच कंबाईन झाला होता, तरी पुन्हा एकदा हे करतोय. रिटर्न जे आपण कॅल्क्युलेट करतो हे टोटल आपण किती अमाऊंट अलोकेट केली होती, ठीक आहे, त्याच्यावर काढतो. किती डिप्लॉय केली होती याच्यावर नाही. शेअर, सो मी 10 लाख रुपये जर माझ्या ट्रेडिंग अँड डीमॅट अकाउंटमध्ये आहेत, त्यापैकी मी 5 लाख लावले होते आणि त्या 5 लाखावर मला 1 लाख रुपयाचा प्रॉफिट झालाय, तर मी ऍक्च्युली काढताना कसा काढेल की जे टोटल 10 लाख मी आणले होते त्याच्यावर 1 लाख म्हणजे 10% रिटर्न झालाय. ओके. सो मी किती पैसे आणले होते, किती लावले, त्यावर किती रिटर्न मिळाला, याला म्हणतात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. बरं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ट्रेडिंगमध्ये 90% लोक लॉस करतात. ओके. 90% लोक लॉस करतात. 10% जे प्रॉफिटेबल आहेत त्यापैकीही काही मोजकेच लोक आहेत जे निफ्टीच्या बेंचमार्क इंडेक्सला बीट करतात आणि काही थोडे लोक आहेत जे बँक एफडी एवढे रिटर्न काढतात. ठीक आहे. सो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसं काढतात, तुम्ही किती पैसे लावले त्याच्यावर तुम्हाला किती प्रॉफिट झालं. कॉन्ट्रॅक्ट नोट किती जणांना माहिती आहे? कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे काय असतं?
सो मी आज दिवसभरामध्ये माझ्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय काय केलं. एखादा शेअर घेतला, विकला, परत घेतला, परत विकला, आधी परत विकला, मग घेतला, असं दिवसभर मी काही 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 करत राहतो. सो मी जे काही ट्रेड करतो त्या प्रत्येक ट्रेडला एक युनिक नंबर असतो. ठीक आहे, प्रत्येक ट्रेडला एक ट्रेड नंबर असतो, एक्झिक्युशन ऑर्डर नंबर, एक्झिक्युशन नंबर वगैरे सगळं असतं. आणि मी हे दिवसभरात माझ्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये जे काही केलं याची डे एंडला मला एक समरी येते माझ्या ब्रोकरकडनं माझ्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवर, ज्याच्यामध्ये मी कोणता ट्रेड किती वाजता केला, बाय केवढ्याला केला, सेल केवढ्याला केला, क्वांटिटी किती होती, त्याच्यावर ब्रोकरेज किती लागलं, त्या ब्रोकरेजवर जीएसटी किती लागली, स्टॅम्प ड्युटी किती लागली, एक्सचेंज चार्जेस किती लागले, टर्नओव्हर चार्जेस किती लागले, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. ओके. सो तुमच्यापैकी जर कोणी कॉन्ट्रॅक्ट नोट चेक करत नसेल तर ती अवश्य करा. तुम्हाला एखादा ट्रेड केल्यानंतर तुमचा ब्रोकर किती चार्जेस लावतोय हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजतं. त्याच्यामध्ये काही अवास्तव चार्जेस लागलेत का, काही अननेसेसरी डेबिट पडलंय का, हे पण समजून जातं. जर तुमच्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये एखादं गोष्ट मेन्शन नाहीये पण तुमच्या अकाउंटच्या बॅलन्समधून तो पैसा कट झालाय तर तुम्ही ते पण ट्रॅक करू शकता. सो याच्यासाठी जर तुम्ही ट्रेडिंग करताय किंवा काहीही तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन केलंय तर संध्याकाळी किंवा उशिरात उशिरा दुसऱ्या दिवसापर्यंत ब्रोकर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवतो. ती अवश्य चेक करत चला. त्यातले जे तपशील आहेत, जे चार्जेस आहेत, ह्या सगळ्या बरोबर आहेत का हे खात्री करून घेत चला. ठीक आहे. बहुतेक लोक, आमचा अनुभव असा आहे की कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे काय हेच त्यांना माहित नसतं, ते बघत सुद्धा नाहीत. ठीक आहे. याचाच गैरफायदा काही ब्रोकर घेतात, सगळे नाही घेत. काही मोजकी उदाहरणं अशी आहेत की जे डेबिट जादाचं टाकून देतात की चला याला काय कळणार आहे 5 रुपये जादा टाकल्याने. ठीक आहे. शक्यतो होत नाही पण होऊ शकतं. आपण आपला पैसा आहे, त्याची जबाबदारीनं आपण काळजी घेतली पाहिजे. सो कॉन्ट्रॅक्ट नोट ही नेहमी फॉलो करा. बर. बुल मार्केट. सो बुल मार्केट कशाला म्हणतात, ज्या वेळेस जवळपास सगळ्या मार्केटमध्ये एक तेजीचा माहोल असतो. ठीक आहे. सगळ्या शेअर्सची किंवा सगळ्या ऍसेटची किमती या वरच्या दिशेला जात असतात. तुम्ही कधी पण शेअर घेताय तरी महिना 2 महिन्याने तुम्हाला त्याची किंमत वर दिसते. निफ्टी, सेन्सेक्स सगळं वर चाललंय, वर चाललंय. ओव्हरऑल रोज वरच जातंय. महिना झालाय, 2 महिने झाले, 6 महिने झाले, वरतीच जात आहे. याला म्हणतात बुल मार्केट. सो सध्या जर तुम्ही बघितलं तर 2021 ते 2024 हे कोणतं मार्केट आपण म्हणूया, हे बुल मार्केट होतं. याच्यामध्ये मार्केटच्या ज्या शेअर्सच्या किमती होत्या हे वाढत होत्या. ओके. बर. सेम बुलच्या विरुद्ध येतं बिअर मार्केट. याच्यामध्ये इंडेक्स निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स खाली पडत असतं, तुमच्या शेअर्सच्या किमती पडत असतात. आणि हे दीर्घ कालावधीसाठी असतं आणि मोठ्या प्रमाणावर असतं. ओके. सो जर हे तुम्ही बघताल तर 2009 ते 2010 या दरम्यान आपली निफ्टी जवळपास 60% खाली आली होती. तिचा जो हाय होता 6200चा, तिथून 2500 पर्यंत खाली आली होती. 60% खाली आली होती या दीड पावणे 2 वर्षामध्ये. याला कोणतं मार्केट म्हणतात, ज्यावेळेस मोठ्या कालावधीसाठी, शब्द नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस मोठ्या कालावधीसाठी तुमच्या इंडेक्स शेअर्सच्या किमती सतत पडत असतात त्याला बिअर मार्केट म्हणतात. ओके. आणि समजा आता माझी निफ्टी वर जात होती, पण वर जाताना तिच्यात थोडंसं लोकांनी प्रॉफिट घेण्याचे आणि हे केलं आणि ती थोडीशी पडली आणि परत वर जायला लागली. हा मध्ये जो पडलेला आहे याला तुम्ही बिअर मार्केट म्हणणार का? समजा 2021 ते 2022 वर गेली. 2023च्या सुरुवातीला काही लोकांना वाटलं यार भरपूर पैसे कमवलेत, घरी घेऊन जाऊ, म्हणून त्यांनी विकलं. थोडंसं मार्केट खाली आलं आणि पुन्हा वर त्याचं त्याचं चायला सुरू झालं. याला बिअर मार्केट नाही म्हणत, याला करेक्शन म्हणतात. ठीक आहे. किंवा पुलबॅक म्हणतात. करेक्शन किंवा पुलबॅक म्हणतात, याला बिअर मार्केट नाही म्हणत. बिअर मार्केट हे प्रदीर्घ कालावधीसाठी असतं, म्हणजे किमान 4 महिने, 5 महिने, वर्ष, वर्षापेक्षा थोडस जास्त, की कंटिन्यू शेअर्स पडतायत, त्याला बिअर मार्केट म्हणतात. ओके. बुल मार्केट 4 ते 5 वर्ष चालतं. बिअर मार्केट साधारण वर्ष ते 2 वर्षात चालतं. सो बुल मार्केट्स मोठे असतात, बिअर मार्केट छोटे असतात.
व्हॉलेटिलिटी. व्हॉलेटिलिटी म्हणजे एखाद्या शेअर्सची किंवा इंडेक्सची कोणत्याही गोष्टीची अ, किंमत वाढण्याचा किंवा पडण्याचा वेग. ठीक आहे. सो जोरात खूप किंमत आहे ती अचानक वाढतीये, अचानक पडतीये, खूप मोठ्या मोठ्या वर खाली मुवमेंट येतात, तर त्याला म्हणतात मार्केट खूप व्हलाटाईल आहे. ठीक आहे. नॉर्मल संत गतीने वाढते, संत गतीने पडते, परत हळू वाढते, हळू पडते, असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणू, स्टेबल मार्केट आहे. पण आजच्या सारखं उदाहरण पहा, आजचं मार्केट पहा. निफ्टी ओपन झाली फ्लॅट, फ्लॅट ओपन झाल्यावर निफ्टी जवळजवळ 100 पॉईंट खाली गेली. 100 पॉईंट खाली गेली, तिथून परत 1,600 पॉईंट वर आली, तिथून परत थोडी खाली वर राहिली आणि तिथून पुन्हा खाली गेली. सो हे जे काही मार्केटचं स्ट्रक्चर आहे याला काय म्हणतात आपण. मग मी आज म्हणेल यार मार्केट लय व्हॉलाटाईल होतं. व्हॉल्यूम म्हणजे काय. आता आपलं फेवरेट एकच शेअर पकडलाय आपण उदाहरणासाठी, म्हणून त्यालाच घेऊया. की मी SBIचे 10 शेअर्स घेतले. माझ्यासोबत आपले जेवढे 40-50 हे आत्ता लेक्चरला आलेले विद्यार्थी आहेत, कोणी 10 घेतले, कोणी 5 घेतले, कोणी 50 घेतले. 40 जणांपैकी काही जणांनी विकत घेतले, काही जणांनी होते ते विकले. टोटल जेवढे आपण शेअर खरेदी विक्री केले, ठीक आहे, त्याला व्हॉल्यूम मानतात. ओके. बरं, मी 10 घेतले. शॉर्ट मध्ये करू आपण. समजा आपण ए विद्यार्थी आहे, त्यांनी 10 घेतले, बी नी 10 घेतले, सी नी 50 घेतले, डी नी 30 घेतले. ठीक आहे. हे बाय केलेत. सो टोटल 100 शेअर्स बाय झाले. आता समजा इकडे एक आहे 1, त्याने 30 विकले. हा 2 आहे, यांनी 10 विकले. हा 3 आहे, यांनी 40 विकले. आणि हा 4 आहे, यांनी 20 विकले. तर आता व्हॉल्यूम किती झाला सांगा. किती होईल विचार करा. बायचे 100 क्वांटिटी आहे, सेलची 100 क्वांटिटी आहे. सो बाय प्लस सेल, 100 प्लस 100 200 होईल, किंवा बाय आणि सेल एकमेकांना म्हणजे झिरो करून टाकतील, काय होईल. सो व्हॉल्यूम जो आहे तो 100च राहणार आहे. कारण ट्रान्झॅक्शनचा एक रूल असतो. ओके. ट्रान्झॅक्शनचा शेअर मार्केटमध्ये एक रूल असतो, बाय आणि सेल हे नेहमी बॅलन्स्ड असतात. ठीक आहे. आयसोलेशन मध्ये ट्रान्झॅक्शन होत नाही. कोणी हवेतून शेअर तयार करून बाय करू शकत नाही, किंवा कोणी डायरेक्ट मनाला येईल तेव्हा शेअर विकू शकत नाही. मला जर शेअर विकत घ्यायचा आहे तर समोर कोणतरी विकणारा पाहिजे, आणि जर कोणाला तरी शेअर विकायचा आहे तर समोर कोणतरी घेणारा पाहिजे. सो बाय क्वांटिटी आणि सेल क्वांटिटी या नेहमी बॅलन्स मध्येच असतात. ठीक आहे. सो बाय प्लस सेल नाही होत, किंवा बाय मायनस सेल झिरो नाही होत. जी क्वांटिटी 100 जर व्हॉल्यूम आहे, याचा अर्थ 100 क्वांटिटी कोणीतरी बाय केली आहे आणि 100 क्वांटिटी कोणीतरी त्यांना सेल केलेली आहे. ओके. क्लिअर आहे. समजलंय सगळ्यांना. बरं, मी थोडंसं फास्ट घेतो म्हणजे उद्या तरी आपण या सगळ्या गोष्टी कव्हर करून परवापासून टेक्निकल अनालिसिसला सुरू करू. अडचण आहे का या बेसिक गोष्टी घेण्यामध्ये, की नको सर या फालतूच्या वाटू राहिल्यात. कारण मला वाटतं बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नसतात. हे टर्म्स त्यांनी ऐकलेल्या असतात पण त्याचे अर्थ त्यांना माहीत नसतात, म्हणून हे मी घेतोय. ओके. बरं. लिक्विडिटी. व्हॉल्यूम म्हणजे किती ट्रान्झॅक्शन्स होत आहेत हे आहे. लिक्विडिटी म्हणजे मी किती सहजपणे एखादी गोष्ट बाय आणि सेल करू शकतो. शेअर मार्केटमध्ये एखादी ऑर्डर टाकल्यावर मी किती सहजपणे बाय किंवा सेल करू शकतो याला म्हणतात लिक्विडिटी. ठीक आहे. आणि किती क्वांटिटी. सो उदाहरणार्थ एखादा शेअर आहे आणि मी त्याची 1000 क्वांटिटी बायला टाकली, पण ती मला ऍट अ टाइम भेटू नाही राहिली. मला असं दिसतं की अरे मी सकाळी 9:30 वाजता 1000 क्वांटिटीची बाय ऑर्डर टाकली, 9:45 वाजेपर्यंत फक्त 100च स्टॉक माझे बाय झालेत, 10:30 पर्यंत 200च झालेत, 12 वाजेपर्यंत 300 झाले, म्हणजे 1000 क्वांटिटी मला भेटायला
9.5 ते 3.5 झाले, उपयोगाचं नाहीये, त्याला मग तुम्ही लिक्विडिटी नाही म्हणू शकत. ठीक आहे. दुसरं असं की मी त्या शेअरमध्ये थोडीशी मोठी क्वांटिटीची बाय किंवा सेलची ऑर्डर टाकली आणि त्याने त्या शेअरची किंमत लगेच वर खाली होती. म्हणजे 5,000 10,000 क्वांटिटी मी जर बायला टाकली तर ती बाय तर येणं राहूनच जातं, पण त्या शेअरची किंमत लगेच त्या बाय क्वांटिटीमुळे वर जायला लागते. किंवा मी 10,000 क्वांटिटी फक्त सेल करायला गेलो तर होत पण नाहीये आणि किंमतही खाली यायला लागते. याला म्हणतात लिक्विडिटी. सो जर एखाद्या शेअरमध्ये मी मोठी क्वांटिटी कमी वेळेत आणि तिची किंमत वर खाली न होऊ देता बाय करू शकतोय, तर तो स्टॉक लिक्विड आहे का? कमेंट करा फटाफट. एखाद्या शेअरमध्ये मी मोठी क्वांटिटी, ठीकठाक मोठी क्वांटिटी त्या शेअर्समध्ये बायची टाकली किंवा सेलची टाकली आणि ती कमी वेळेमध्ये म्हणजे 5 मिनिटात 10 मिनिटामध्ये एक्झिक्यूट होते आणि त्याच्यामुळे त्या शेअर्सच्या किमतीला पण फार काही फरक पडत नाहीये, तर तो स्टॉक लिक्विड आहे. तर मी म्हणेल यार याच्यात लिक्विडिटी भरपूर चांगली आहे, लगेच माझी एवढी मोठी ऑर्डर एक्झिक्यूट झाली आणि त्या शेअर्सच्या किमतीला पण काही फरक पडला नाही. ठीक आहे. या उलट मी एक नॉमिनल क्वांटिटी बाय किंवा सेलला टाकली आहे, ती पण लवकर बाय होत नाहीये आणि त्याच्यामुळं किंमत पण लगेच थोडीफार वर खाली होती. 100ची 102 झाली, 100ची 98 झाली, व्हॉलॅटिलिटी यायला लागली किंवा फ्लक्च्युएशन यायला लागलं, तर मी म्हणेल यार या शेअरमध्ये काही लिक्विडिटी नाहीये. सो कधी पण मला जर एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा ट्रेड करायचं तर त्याची लिक्विडिटी पण तुम्ही बघणं आवश्यक असतं. इलिक्विड स्टॉक्समध्ये ज्यांची लिक्विडिटी कमी आहे अशा स्टॉकमध्ये ट्रेड किंवा इन्व्हेस्टमेंट करू नये. आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ करताना आपल्याला अडचण येऊ शकते. बरं, त्यानंतर एक तुम्ही वाक्य टीव्हीवर न्यूजपेपरमध्ये किंवा भरपूर ठिकाणी ऐकलं असेल, 52 वीक हाय. अब मार्केट 52 वीक हाई के पास है, ये स्टॉक ने आज अपना 52 वीक हाई ब्रेक किया. हा स्टॉक त्याच्या 52 वीक पासून अजून वर जाऊ शकतो. भाई 52 वीक म्हणजे काय? तर साधं लॉजिक आहे, एका वर्षामध्ये साधारण 52 आठवडे असतात. ओके, कॅलेंडर वर्षामध्ये 52 आठवडे असतात आणि जेव्हा कधी एखादा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यापूर्वीच्या हायेस्ट प्राइस जवळ येतो, ठीक आहे, त्याला 52 वीक हाय म्हणतात. बरं, सो आता याला आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊ, फक्त पुस्तकी डेफिनेशन न सांगता. आता समजा एखादा स्टॉक मागच्या वर्षी 2024चं उदाहरण घेऊ आपण. जानेवारी महिन्यामध्ये इथे होता, ठीक आहे, तिथून तो खाली गेला, नंतर मार्केट वर यायला लागलं, एप्रिल महिन्यामध्ये इथे आला, ठीक आहे, त्याच्यानंतर तो खाली गेला परत साइडवेज, इथे. आता डिसेंबर 2024ला तो इथे आलाय, तर तो त्याच्या 52 वीक हायला आहे का? हा 2024ची जानेवारी आहे, ठीक आहे, ही जानेवारी आहे, हा 2024चा एप्रिल आहे आणि हा 2024चा डिसेंबर आहे. तर हा स्टॉक त्याच्या 52 वीक हायला आहे का? तर उत्तर आहे यस. कारण जानेवारी टू डिसेंबर 52 आठवडे होतात. 52 आठवड्यामधली हायएस्ट प्राइस एप्रिलला आलेली होती आणि त्या हायएस्ट प्राइसला तो आता आलाय पुन्हा. सो 52 आठवड्याच्या हायएस्ट प्राइसला तो आलाय. बर, समजा डिसेंबरला नाही आला, आता खाली आलाय, समजा अजून कन्सॉलिडेट करतोय आणि मार्च 2025ला तो आला, तर तो त्याच्या 52 वीक हायला आला की नाही आला? सांगा मला. एप्रिल 2024ला हा हाय बनवलाय आणि आता मार्च 2025ला तो इथे आलाय पुन्हा त्याच प्राइसला. 2025 ते एप्रिल 2024 52 आठवडे पेक्षाही कमी आहे. सो त्याच्या आत तो परत तिथे आलाय, म्हणजे तो 52 वीक हायला आलाय. ठीक आहे. सो कोणत्याही रोलिंग म्हणजे आज जिथे आहे तिथून 52 आठवडे मागची जो विंडो आहे त्याच्यामधली जी सगळ्यात मोठी प्राइस असते त्याला जर एखादा शेअर आलाय, सो कुठेही तुम्ही बघू शकता, समजा आता फेब्रुवारी 2025 आहे, तर फेब्रुवारी 2025 ते फेब्रुवारी 2024 हे झाले 52 आठवडे.
एखादा स्टॉक मागच्या वर्षी मार्च मध्ये त्याच्या हायला असेल आणि आता फेब्रुवारी 25ला तिथे आला तरी तो 52 वीक हायला आला. ओके. सो या गोष्टी लक्षात घ्या. 52 वीक हाय म्हणजे कॅलेंडर इयर मधला हाय नसतो, तो आजपासून मागच्या 52 आठवड्यामधली हायेस्ट प्राइस. ओके. याच्या विरुद्ध आजपासून मागच्या 52 आठवड्यामधली सगळ्यात कमी लोवेस्ट प्राइसला ज्यावेळेस शेअर्स येतो त्यावेळेस आपण म्हणतो की तो त्याच्या 52 वीक लोला आलाय. ठीक आहे. सेम 52 वीक हाय सारखंच आहे. कॅलेंडर पकडायचं नाहीये 12 महिन्याचं, जानेवारी टू डिसेंबर वालं. आत्ता जो महिना चालू आहे तिथून मागे 52 आठवड्यामध्ये जी सगळ्यात कमी किंमत होती तिथे जर आत्ता स्टॉक असेल तर त्याला आपण 52 वीक लो मानणार. ओके. गॅप अप आणि गॅप डाऊन याचा अर्थ, समजा आता काल एखादा शेअर 100 रुपयाला बंद झाला आणि आज सकाळी 9:15ला मार्केट ओपन होताना तो 105 रुपयाला उघडला. तर काल मार्केट बंद होताना जी किंमत होती त्याच्यापेक्षा आज उघडतानाची किंमत ही जास्त आहे. 100 आणि 105 मध्ये फरक आहे. सो या दोन्हींमधला जो फरक आहे त्याला म्हणतात गॅप. ठीक आहे. याला म्हणतात गॅप. आणि हा वरच्या बाजूला आहे म्हणजे कालच्या पेक्षा आज उघडलेली किंमत जास्त आहे, वरच्या बाजूला आहे, म्हणून याला म्हणतात गॅप अप. ओके. आणि सेम याच्या विरुद्ध की आज बंद होताना एखाद्या शेअरची किंमत 100 रुपये, दुसऱ्या दिवशी उघडताना तो खाली उघडला 95 रुपयाला. तर 100 आणि 95 मध्ये आज फरक आहे. हा फरक म्हणजे झाला गॅप. आणि 100 पेक्षा 95 खालच्या बाजूला डाऊन साईडला आहे, खाली मार्केट ओपन झालंय किंवा शेअर खाली ओपन झालंय, याला म्हणतात गॅप डाऊन. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला या बेसिक गोष्टी हळूहळू ज्या मी सांगतोय त्या समजतायत. काही अडचण असेल तर तुम्ही मला नंतर विचारू शकता.